करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपला विश्वासघात होत असतो, परंतु ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे तीच व्यक्ती आपला विश्वासघात नक्कीच करत असेल का? नक्कीच आपण त्या लोकांना ओळखलं पाहिजे आणि सावध राहणं गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, आपला विश्वासघात कसा होतो आणि केव्हा होतो? जगामध्ये सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे. आपण काय करत असतो, वेळेला महत्त्व कमी देतो, परंतु आपण एकमेकांशी भेटत असताना बघा मन मोकळेपणाने बोलून जातो. आपल्याला कळत नाही आहे की आपण काय बोलून गेलेलो आहोत. समोरच्या व्यक्तीवर आपण काय करतो, विश्वास ठेवतो. सगळ्या गोष्टी आपण सांगत बसतो आणि सांगून झाल्यानंतर तीच व्यक्ती आपल्याला धोका देते. आपण काय विचार करू, अरे माझ्या जीवनातली गोष्ट फक्त याच व्यक्तीला माहिती होती. मग बघा, विचार करा, दुसरं कोणालाही माहीत नसताना शेवटी याच व्यक्तीने माझा विश्वासघात का केला? आता परत आपण कोणत्या तोंडाने बघा प्रत्यक्षात त्यांच्या समोर जाऊ? कारण आपण एकदा चूक केली की आपण सर्व काही आपल्या जीवनातल्या गोष्टी सांगत बसलो. समर्थ म्हणाले, कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देत असतो ना, तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देत असतो. वेळ पुन्हा कधी येत नाही हो. एकदा येऊन गेली ना, संपलं, पुन्हा नाही आहे. आता बघा 8:45 वाजलेत. थांबू शकतो का हो? नाही आहे. वेळ बरोबर चाललेली आहे. वेळेला कोणीही थांबू शकत नाही आहे. तो त्याचं काम बरोबर करत आहे. परंतु थांबला आहे कोण? तर आपला देह थांबलेला आहे. पण प्रत्यक्षात त्या वेळेला उत्तमच कार्य करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण कोणाला किती वेळ देतोय हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपण आपल्या जीवनातला वेळ सर्वात जास्त ज्या व्यक्तीला देतो ती व्यक्ती कशी आहे हे ओळखता आली पाहिजे. आपले शेजारी असो किंवा आपले नातेवाईक असो किंवा आपले मित्रमंडळी असो, आपण सगळ्याच गोष्टी बघा प्रत्येकाला सांगत बसलो तर सर्वजण ऐकून घेतील का? नाही आहे. काही लोकांची मजा येईल, बरोबर की नाही? सांगितल्यावर काही लोकांना मजा येईल की नाही? नक्की. काही लोकांना दुःखसुद्धा होईल. जर दुःखाची बातमी असेल तर नक्की दुःख होईल. आणि काही जण बघा मजा मस्ती म्हणून या कानाने ऐकतील त्या कानाने सोडतील. अशी सुद्धा लोकं आहेत. ज्याप्रमाणे वाईट वाटलं तरी खरं बोलावं, समर्थ म्हणाले, पण खरं वाटेल असं खोटं बोलू नये. जे आहे ते सत्यपणाने बोला. समर्थ म्हणाले, आपलं आयुष्य आहे, हे आयुष्य टिकवणं हे आपल्या हातात आहे. परंतु खोटं बोलून जर आपण आयुष्य जगत असू तर उपयोग काय? लोकांना खरं वाटावं यासाठी आपण खोटं बोलायचं नाही आहे. जे आहे ते सत्यपणाने सांगता आलं पाहिजे. वाईट वाटलं तरी खरं बोलावं. का वाईट वाटलं? आपल्याच हातून चूक झाली ना, तरीसुद्धा ती चूक न लपवण्यासाठी आपण सत्यपणाने बोलणं खूप गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होणार आहे. ज्या घरामध्ये माणसांची मनं वस्तूंपेक्षा जास्त जपली जातात. आता आपल्या घरात फक्त पाहायचं, आपल्या घरात काय जपलं जातं, स्वतःहून स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे. कारण त्या घरामध्ये सुख आनंद हा भरभरून
पाहायला मिळत असतो. ज्याच्याकडे पैसा आहे ना, आपण काय विचार करू, आणि ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, त्याला सर्व काही मिळालेलं आहे. पण विचार जर केला त्या व्यक्तीकडे मन नाही आहे. मग मन कोणाकडे आहे? बघा, प्रत्यक्षात जर आपण विचार करू, एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे खूप श्रीमंत आहे, परंतु ती जर कोणाला मदत करणारी नसेल, कोणाला वेळ देणारी नसेल, मग उपयोग काय? सर्व काही असताना समर्थ म्हणाले, ज्या व्यक्तीजवळ बघा प्रत्यक्षात गाडी नाही, बंगला नाही, परंतु हातावर कमावणार आहे, पोट भरणार आहे, आणि त्याच्याजवळ जर वेळ मागितली तो नक्कीच त्या वेळेला हजर होईल. म्हणून समर्थ म्हणाले, घर समाधानी असणं म्हणजे काय? तर आपला जो नरदेह आहे, आपला जो बघा प्रत्यक्षपणे जो घर आहे, तो समाधानी असणं गरजेचं आहे. आता कोणतं घर? बंगला. आता बंगला समाधानी असणं खूप गरजेचं आहे. कितीही रंगरंगोटी केली, कितीही उत्तम प्रकारचे बघा स्लॅबचं घर असेल, परंतु त्या घरामध्ये जर कटकटी असतील, वातावरण खराब असेल, मग त्या घराला किंमत आहे का हो? नाही आहे. मग विचार जर केला, आपलाच विश्वासघात का होतो? एवढी लोक आहेत, आपण काय विचार करतो, अरे मीच भेटलो, परंतु लोकसुद्धा आपल्यालाच शोधत असतात. ज्यांच्यावर आपण संपूर्ण विश्वास ठेवावा, तीच व्यक्ती आपला विश्वासघात करत असते. पुष्कळदा ओळखीपेक्षा अनोळखी माणसं संकटात हात धरत असतात. विचार करा, ज्यावर बघा ज्या परिस्थितीमध्ये आपल्यावर संकट ओढवलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये आपल्या ओळखीची कमी लोक मदतीला येतात, परंतु बिना ओळखीची लोक बरोबर संकटाला हाताला हात धरून उभे राहतात. मग आपण विचार करतो, अरे माझा मामा नाही आला, माझा काका नाही आला, माझे घरचे नाही आले, परंतु माझा दारचा व्यक्ती, जो कोणीही न ओळखणारा व्यक्ती माझ्या सोबत उभा राहिला. विचार करा, मग विश्वास कोणावर ठेवायचा? जो टाळतो त्याला कवटाळू नका, जो प्रत्यक्षपणे जीव लावतो ना, त्याची साथ कधी सोडू नका. आता आपल्यावर प्रत्यक्षमध्ये जेव्हा वाईट वेळ येत असते, त्यावेळी कोण आपल्या मदतीला धावून आलेला आहे, त्याची साथ अजिबात सोडू नका. कारण प्रत्यक्षात ती व्यक्ती जेव्हा आपला देह बघा प्रत्यक्षात संकटामध्ये खचलेला होता, तेव्हा नक्कीच आपल्याला मदत केली. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना, त्याला हृदयातील भावना सांगायची गरज नाही लागत. कारण एखाद्याची बघा वेदना ज्यावेळी ती व्यक्ती सांगत असते, त्यावेळी आपण ऐकत असतो, आणि ऐकता ऐकता बघा आपोआप आपल्या डोळ्यातून पाणी येतं. मग समर्थ म्हणाले, डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात, तर हृदयातील भावना सांगायची गरज नाही, की बाबा तू आता रड, असं सांगू का? नाही आहे. समजून घेतलं पाहिजे. शब्दांमध्ये परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरं कधीच उडून गेलेली असतात. म्हणून विचार करा, ज्यांची वेळ वाईट आहे ना, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. आपण काय करत असतो, की लोकांनी माझ्या पाठी उभं राहावं, मी कार्य करेन, मी हे करेन, मी ते करेन, परंतु वेळ जर वाईट असेल आणि कितीही लोक जरी तुझ्या मागे असतील, उपयोग काय? पण ज्यांची नियतच वाईट आहे, त्यांना चुकून पण साथ देऊ नका. कारण एखादी व्यक्ती बघा वाईट मार्गाला असेल, एखादी व्यक्ती खोटं बोलणारी असेल, तर त्या व्यक्तीला अजिबात साथ देऊ नका. कारण तीच व्यक्ती तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही. कारण का? प्रत्यक्षात बघा, आपण जर विचार केला की त्या व्यक्तीसोबत आपण इकडे तिकडे फिरायला लागलो,
त्याच्यासोबत आपण इकडे तिकडे बघा प्रत्यक्ष भरकटत राहिलो, तर ती व्यक्ती आज ना उद्या आपल्याला संकटामध्ये ओढवणार म्हणजे ओढवणारच. आयुष्यातला कोणताही क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल हे सांगता येत. आपण अजूनपर्यंत क्षण पाहतोय की असा दिवस माझ्या आयुष्यात येऊ दे, बरोबर आहे की नाही? पण तो येईल कधी? जेव्हा तू कार्य करशील तेव्हा तुला नक्की त्याचं फळ मिळेल ना. जर नुसती तू फळाची अपेक्षा करत बसलास तो उपयोग काय? म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे बघा, जाणीव त्यांचीच असू द्या जे आपल्यासाठी आयुष्यात कष्ट घेत असतात. आपल्या आयुष्यात कष्ट करणारे कोण आहेत? ज्यावेळी आपण मदत करत असतो किंवा एखाद्या वेळी कार्य करत असतो, त्यावेळी आपल्या ध्येयाला मदत करणारे कोण आहेत? विचार करा. एखादा प्रॉब्लेम झालेला आहे, एखादं संकट ओढवलेलं आहे, त्यावेळी तुम्ही आजूबाजूच्या लोकांना बोलवायला गेलात, खरंच ती लोकं तुमच्यासोबत येतील का? ही जाणीव असू द्या. जे आपल्या आयुष्यात बघा आपल्यासाठी वेळ प्रत्यक्षपणे काढून एखादं संकट बाजूला करत आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, किंमत पैशाला कधीच नसते. आपण काय विचार करतो? पैशाने सर्व विकत घेता येतं. पैशाने सर्व जरी विकत घेता येत असले तरी माणसाचं आयुष्य, मनुष्यदेह कधीच पैशाने विकत घेऊ शकत नाही. कारण किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते. आपण काय करत आहोत हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून महत्त्व कधी आणि कोणाला द्यावं? माणसाच्या जीवनामध्ये विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. कारण विश्वास विना जीवन जगणं व्यर्थ आहे. कारण लोकांनी दिलेल्या विश्वासावर पण विश्वास ठेवणं खूप गरजेचं का आहे? कारण देवावर विश्वास, श्रद्धा असणं जीवन सार्थ होण्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या स्वतःवर केव्हाही बसणं गरजेचं आहे. काय सांगितलं? आपला विश्वास आपल्यावरच नसतो आणि आपण दुसऱ्यांवर काय करत असतो? टीका-टिप्पणी करत असतो. अहो, स्वतःवरती आपला विश्वास नाही आहे. आपला आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झालेला आहे. समर्थ म्हणाले, जो डळमळीत झालेला आत्मविश्वास आहे ना, उभा करण्याचं कार्य अखंड चालू आहे. परंतु आपण काय करत असतो? ते कार्य माझ्याच्याने होईल का? आणि नाही झालं मग अगोदरच आपण काय केलं? निगेटिव्ह थिंकिंगमध्ये आपण गेलेलो आहोत. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, मन फ्रेश करायचं आहे, टेन्शनमुक्त राहायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. उत्तम विचार असणं का गरजेचं आहे? कारण प्रत्येक नात्याचं स्ट्रगल हे वेगवेगळं असतं. तुम्हाला प्रत्येक मुलाचं वेगळं पण शोधता आलं पाहिजे आणि जगता यायला पाहिजे. किती व्यक्ती कशी बोलते, कशी उत्तम प्रकारे जगत आहे. कारण जीवनात खूप सुंदर आहेत. खरं पाहायला गेलो तर जीवन हे खूप सुंदर आहे. फक्त ज्याप्रमाणे कार्य करणाऱ्यांची जी नाडी आहे ती सापडली पाहिजे ना. प्रत्यक्षात जे लोकं आपल्याशी बघा वाईट बोलणारे आहेत, जे लोकं बघा आपल्या कामात व्यत्यय आणणारे आहेत, त्यांना शोधता यायला पाहिजे. मग प्रमाणे होणारा आपला विश्वासघात तो नक्कीच थांबल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.